हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पराभव दिसत असल्यामुळेच ठाकरेंना नैराश्यातून ठाकरेंकडून शिवराळ भाषेचा वापर, ठाकरेंच्या टरबूज या वक्तव्यावर फडणवीसांचं प्रत्युत्तर। शिवसेना शिंदे गटाकडून दक्षिण मुंबई लोकसभेसाठी यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर होताच यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। शिंदेंच्या शिवसेनेकडून उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर यांना तिकीट, रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर असा सामना रंगणार। दक्षिण मुंबईची जागा लढण्याचं आमच्या मनात होतं, मात्र मुंबईमध्ये 3 जागांचा फॉर्म्युला आधीच ठरलेला, उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। महायुतीचा ठाणे लोकसभेचा उमेदवार आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी प्रताप सरनाईक, नरेश म्हस्के आणि रवींद्र फाटक यांच्यात बैठक। नाशिक लोकसभेच्या जागेत तिढा सुटण्याची शक्यता, भाजप नेते गिरीश महाजनांनी घेतली मंत्री छगन भुजबळांची भेट। नाशिकसाठी महायुतीचा उमेदवार उद्या जाहीर होणार, गिरीश महाजनांची माहिती। तर भाजपनं नाशिक लोकसभेवरील दावा सोडला, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। गिरीश महाजन आणि शांतिगिरी महाराजांमध्ये चर्चा, नाशिकमधून लोकसभा लढण्यावर शांतिगिरी महाराज ठाम, अजय बोरस्ते यांच्यासोबत देखील गिरीश महाजनांची चर्चा। नाशिकमधून उमेदवारी न दिल्यानं विजय करंजकर नाराज, ठाकरेंनी बोलावून देखील करंजकरांनी भेट न घेतल्यानं करंजकरांच्या बंडखोरीच्या चर्चांना उधाण। बाळासाहेब ठाकरेंना सर्वाधिक त्रास उद्धव ठाकरेंनी दिला, उद्धव ठाकरे 2दा मातोश्री सोडून गेले होते, नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट। शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य जनतेसाठी माझा आत्मा अस्वस्थ, शरद पवार यांचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर। भटकती आत्मा कोण, कोणत्या उद्देशानं टीका केली, पुढच्या सभेमध्ये मोदींना विचारणार, मोदींच्या वक्तव्यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया। T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, रोहित शर्माकडे भारतीय संघाची धुरा, ऋषभ पंतचं टीम इंडियामध्ये कमबॅक, तर शिवम दुबे, संजू सॅमसन यांचा देखील संघात समावेश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।